ha 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 ha. Hallelujah, ho 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 ho. Hosanna, ha 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 ha. Hallelujah, ho 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 ho. Hosanna, hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास आनंद करू. किती थोर तो देव, सर्वस्व आपणास दिले. किती थोर तो देव, सर्वस्व आपणास दिले. कारक तो, सामर्थ्य तो, येशूने युगायुग आहे. कारक तो, सामर्थ्य तो, येशूने युगायुग आहे. हा 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 हा. हालेलुया, हो 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 हो. होसाना, हा 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 हा. हालेलुया, हो 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 हो. होसाना, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया, 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 हालेलुया. सर्वांना नाताळच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा. सर्वजण आनंदित आहात? आवाज येत नाही. आनंदित आहात? आनंद कोणी दिलेला आहे? परमेश्वराने. कोणी दिलेला आहे? कारण यशयाच्या पुस्तकात म्हटलेलं आहे, आम्हासाठी बाळ जन्मला आहे. हालेलुया, हालेलुया. कोणासाठी? आपल्यासाठी बाळ जन्मलेलं आहे. आणि लूकच्या शुभवर्तमानात म्हटलेलं आहे, त्याने अंधारात व मृत्यूछायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावे. हालेलुया. आपण अंधारात होतो, मृत्यूछायेत होतो, परंतु आपल्याला सोडवण्यासाठी तो स्वर्ग सोडून ह्या पृथ्वीवर आला, आपल्यासाठी नम्र झाला आणि आपले पाय शांतीच्या मार्गी लावले. हालेलुया. आज आपण आनंद अनुभवत आहोत, शांती अनुभवत आहोत, पण हा आनंद, ही शांती फक्त आणि फक्त त्या बाळ येशूमुळे आपल्यात आलेली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तर आज आपल्या चेहऱ्यावर तो आनंद दिसला पाहिजे. जरी आपल्या हृदयात दुःख असेल, अडचणी असतील, वेदना असतील, पाहूया त्या बाळ येशूकडे आणि त्याला सांगूया, तू जो आनंद माझ्या हृदयात दिलेला आहे तो मला दुसरं कोणीच देऊ शकत नाही. ह्या क्षणी मी माझं दुःखी हृदय, माझं निराश हृदय, माझं थकलेलं हृदय आज मी तुझ्या चरणी अर्पण करत आहे. आणि आज तो स्वर्गीय आनंद अनुभवण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आज अगोदरच माझी सर्व निराशा मी तुला अर्पण करते. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड. गॉड इज गुड ऑल द टाइम. आपण एक दुसऱ्यांकडे पाहूया आणि एक दुसऱ्यांना प्रभूच्या नावाने वेलकम करणार आहोत. अगदी स्मित हास्य करून मागे पुढे पहा. खरा आनंद लग्नात मौज मजा करतो, पिकनिक्स मध्ये नाहीये, तर खरा आनंद हा फक्त आणि फक्त ख्रिस्तामध्ये आहे.
कारण जगातला आनंद हा क्षणभंगूर आहे. काल आनंदित होतो, आज हृदय दुःखी होते. पण ज्यावेळी आपण ख्रिस्तामध्ये येतो तो आनंद टिकणारा आहे. तो आनंद जगातली कोणतीच गोष्ट आपल्यातून घेऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर आज आपण परमेश्वराला गौरव स्तुती देत असताना अगदी आनंदित हृदयाने त्याला गौरव स्तुती देणार आहोत. अगदी आनंदी हृदयाने त्याला उंचावणार आहोत. हालेलुया, हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एक क्षणभर शांत राहूया. प्रभूला सांगूया, प्रभू तू हे मला नवीन वर्ष दिलेलं आहे 2024, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. आपण ज्यावेळी मिसामध्ये काल सहभागी झालो त्यावेळेला आपण आभार मानलेलेच आहेत गेल्या वर्षाबद्दल, आणि ह्या नवीन वर्षाबद्दल देखील आभार मानलेले आहेत. वर्ष येत जातात, सरत जातात. आज नवीन वर्षातील दुसरा दिवस देखील भरला, पण प्रभू तिथेच आहे आणि तो त्याच्या लेकरांची नेहमी वाट पाहत असतो. आज प्रभूला सांगूया की प्रभू तुला देण्यासाठी माझ्याकडे काय आहे. आज फक्त मी आभारी हृदयाने तुझ्याकडे आलेलो आहे आणि तुला थँक्यू सांगत आहे जे काही तू माझ्या जीवनात केलेलं आहेस त्याबद्दल, आणि जे तू ह्या पुढे माझ्या जीवनात करणार आहेस त्याबद्दल. येशू थँक्यू तुझ्या सर्व उपकारांबद्दल, तुझ्या दयेबद्दल, तुझ्या प्रेमाबद्दल, तुझ्या विश्वसनीयतेबद्दल. कारण वचन सांगते ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो बदलत नाही, तो सारखाच आहे. परमेश्वराला सांगूया तू विश्वसनीय देव आहेस. तुझ्या विश्वसनीयतेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. आज हात उंच करूया, प्रभूला सांगूया होय प्रभू मी तुला धन्यवाद देते माझ्या जीवनाबद्दल, माझ्या जीवनात तू केलेल्या सर्व अद्भुत गोष्टींबद्दल. ह्या क्षणी माझ्या जीवनात जरी दुःख असले, अडचणी असले तरी देखील मी तुला धन्यवाद देत आहे, कारण त्यामुळे मी तुझ्या जवळ आहे. येशू आज जो आनंद तू माझ्या हृदयात दिलेला आहेस, आज जो विश्वास तू माझ्या हृदयात दिलेला आहेस त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते. थँक्यू जीसस. प्रेज यू लॉर्ड, प्रेज यू फादर. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. होसाना लॉर्ड. थँक्यू जीसस. जोरदार टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. आपण आनंदाने गायनात सहभागी होणार आहोत. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. यीशु का दरबार हमको प्यारा लगता है, यीशु का दरबार हमको प्यारा लगता है, प्यारा लगता है, दुलारा 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 लगता है. यीशु का दरबार हमको प्यारा लगता है, यीशु का दरबार हमको प्यारा लगता है. यीशु के दरबार में कौन कौन आए, यीशु के दरबार में कौन कौन आए, यीशु के दरबार में कौन कौन आए, यीशु के दरबार में कौन कौन आए. अंधेरुले लाचार हमको प्यारा लगता है, अंधेरुले लाचार हमको
दरबार हमको प्यारा लगत है, यीशु का दरबार हमको प्यारा लगत है। यीशु के दरबार में क्या क्या मिलत है, यीशु के दरबार में क्या क्या मिलत है, यीशु के दरबार में क्या क्या मिलत है, यीशु के दरबार में क्या क्या मिलत है। शांति मुक्ति उद्धार हमको प्यारा लगत है, शांति मुक्ति उद्धार हमको प्यारा लगत है, यीशु का दरबार 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 हमको प्यारा लगत है। Thank you Lord Jesus. Praise you समान परमेश्वर है, राजन का राजा तुम्हारा मार्ग दाखवणारा वाला परमेश्वर है, तुला स्तुती आहे, धन्यवाद देतो प्रभू येशू, तू सृष्टीचा निर्माण करणारा परमेश्वर आहे। ग्लोरी लॉर्ड जीसस, आम्हाला प्रत्येक दिवस आनंद देणारा परमेश्वर आहे, तुला महिमा तुझ्या राज्याचा आमच्या गरजा पुरवणारा परमेश्वर आहे, तुला शक्य अशी गोष्ट कोणती नाही, सर्व गोष्टी शक्य करून दाखवणारा परमेश्वर आहे। ओझाना यू लॉर्ड जीसस, प्रेज यू सोर अंतराला शिकले बेरे 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 Thank you Lord, praise you Jesus, hallelujah, thank you Lord, praise you Jesus. यशया संदेष्टाच्या पुस्तकात सांगण्यात आलेलं आहे, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव आणि सनातन पिता म्हणतील, शांतीचा अधिपती बनतील, त्याच्या सत्ता वृद्धीला व त्याच्या शांतीला अंत नसणार। हालेलुया 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 वचन सांगते त्याच्या शांतीला अंत असणार नाही। हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ह्या चर्चमध्ये येण्याची आपली जी निवड आहे ती अगदी योग्य आहे। ह्या क्षणी आपण अगदी योग्य स्थळी आलेलो आहोत, कारण आज परमेश्वर आपलं हृदय त्याच्या शांतीने भरणार आहे। आमेन, हालेलुया 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 हालेलुया। अद्भुत मंत्री, सनातन देव, समर्थ पिता, जो सर्व काही करण्यासाठी, जो करू शकतो सर्व काही, जो सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। आज जरी आपल्या जीवनात प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील, आपल्याला वाटत असेल ह्यातून मी कसा बाहेर येईन, पण आपला परमेश्वर जो समर्थ आहे, जो सर्व गोष्टीतून आपल्याला बाहेर काढण्यास समर्थ आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। आज आपले हात त्याच्या समोर उघडे करूया आणि परमेश्वराला आभार देणार आहोत। एक क्षणभर शांत राहूया। गेल्या वर्षाबद्दल प्रभूला परत एकदा आभार देऊया, ह्या नवीन वर्षाबद्दल देखील त्याला आभार देऊया। प्रभूला सांगूया, तू मला सुंदर जीवन दिलेलं आहेस। जरी माझ्या शरीरात आजार असले तरी देखील आज मी तुझ्या समोर उभी आहे, उभा आहे। ही केवळ तुझीच कृपा आहे। मला लागणारी प्रत्येक गोष्ट तू पुरवत असतो। तू उत्तम मेंढपाळ आहेस आणि तू माझं जीवन त्या हिरव्यागार पूर्णात नेत असतोस। माझा जीव ताजा तवाना फक्त तुझ्यामध्ये होतो येशू। किती तुझे माझ्यावर उपकार आहेत, जे मी कधीच फेडू शकत नाही येशू। पण आज मी हात उंच करत आहे आणि तुला धन्यवाद देत आहे तुझ्या सर्व उपकाराबद्दल, जे तू 2023 मध्ये माझ्यावर केलेले आहेत, आणि ह्या नवीन वर्षाबद्दल, ज्या नवीन गोष्टी,
ज्या अद्भुत गोष्टी तू ह्या वर्षात माझ्या जीवनात करणार आहेस येशू, आज त्याबद्दल मी तुला थँक्यू सांगते. कारण तू माझ्यावर प्रेम करत आहेस. तू माझं नाव तुझ्या तळ हातावर कोरलेलं आहेस येशू. हे तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर. आज मी तुला थँक्यू सांगत आहे. थँक्यू जीसस. प्रभू, आज त्या कुष्ठरोग्याप्रमाणे त्यातील एक जण तुला आभार देण्यासाठी परत आला. आज ती संधी आम्ही घेत आहोत. प्रभू, थँक्यू. धन्यवाद येशू. आमच्या जीवनाबद्दल, आमच्या जीवनात केलेल्या प्रत्येक महत् कृत्यांबद्दल आज आम्ही तुला थँक्यू सांगत आहोत. आणि हा आभाराचा यज्ञ येशू आज तुझ्या वेदीवर, तुझ्या चरणाशी आम्ही अर्पण करत आहोत येशू. तुला आम्ही हे सर्व आभार अर्पण करत आहोत. कारण फक्त आणि फक्त तूच योग्य आहेस सर्व गौरवास, सर्व स्तुतीस, सर्व प्रशंसेस. येशू, तू योग्य आहेस. वी गिव्ह यू ग्लोरी. आपण टाळ्या वाजवून परमेश्वराला गौरव देऊया. थँक्यू लॉर्ड. प्रेज यू जीसस. तुझ्या सर्व उपकाराबद्दल, तुझ्या सामर्थ्याबद्दल आभारी येशू. आभारी येशू. आमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाबद्दल तुला धन्यवाद. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. प्रेज यू जीसस. आपण टाळ्या वाजवूया. उच्च स्वराने आज परमेश्वराला गौरव देऊया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सिर पे यीशु का नाम है सारे जमीन पर, जिससे पापी पाते उद्धार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वो दुनिया में आया, लहू बहाया, बलिदान हमको दिया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सूली पर मरा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आसमान के नीचे लोगों के बीच में दूसरा कोई नाम नहीं है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सिर पे यीशु का नाम है सारे जमीन पर, जिससे पापी पाते उद्धार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 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 हालेलुया, उच्च स्वराने आपण परमेश्वराला गौरव देऊया. हालेलुया, हालेलुया. सर्व चराचर गाते हैं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्व चराचर जाग रहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मानव कुल भी गाते हैं.
हालेलुया 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 दूतगण भी गाते हैं दुनिया सारी गाती है हालेलुया 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 पर्वत गंगा गाते हैं हालेलुया 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 मेघ सुरों में गाते हैं हालेलुया 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 भर के सुरों में गाते हैं हालेलुया 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 नदियाँ नाले गाते हैं हालेलुया 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 सागर सारे गाते हैं हालेलुया 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 जल जीवी भी गाते हैं हालेलुया 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 उल्लासों में गाते हैं हालेलुया 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 सर्व चराचर गाते हैं हालेलुया 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 सर्व चराचर जागर है हालेलुया 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 मानव कुल भी गाते हैं हालेलुया 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 दूतगण भी गाते हैं हालेलुया 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 खामोशी भी गाती है हालेलुया 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 कीड़ पतंग भी गाते हैं हालेलुया 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 पंछी सारे गाते हैं हालेलुया 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 शिशुगण भी गाते हैं हालेलुया 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 संत सुरों में गाते हैं हालेलुया 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 संगीत सुरों में गाते हैं हालेलुया 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 पिता की महिमा गाते हैं हालेलुया 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 पुत्र की महिमा गाते हैं हालेलुया 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 पावन रूप को गाते हैं हालेलुया 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 त्रिएक प्रभु को गाते हैं हालेलुया 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 हालेलुया
Thank you, Lord Jesus. Praise Jesus. तो महान परमेश्वर राजांचा राजा प्रभूंचा बदला मी उत्सव करून धन्यवाद देतो प्रभू येशू. Glory to Lord Jesus. प्रभु तू सर्व देवांवर धन्यवाद महिमा प्रभू तुला त्याच्या महान नावाला येशू तुझं नाव सर्व नावाहून श्रेष्ठ आहे तूच फक्त सर्व गौरवास पात्र आहेस तुला उंचावितो थँक यू लॉर्ड हालेलुया थँक यू जीसस प्रेज यू लॉर्ड प्रेज यू फादर हालेलुया जीसस ही वेळ आहे त्याच्या अधिक जवळ जाण्याची शक्य असेल तर गुडघ्यांवर जाऊया परमेश्वर जो काल आज आणि युगानुयुग जिवंत आहे त्याची ती पवित्र उपस्थिती आपण अनुभवणार आहोत आता महान परमेश्वर पावित्र्याने मंडित ऐश्वर्याने मंडित असा प्रभू आपणात उपस्थित होत आहे नम्र भावे त्याला वंदन करूया आपली नजर त्या ख्रिस्ताकडे लावूया परुषी आणि जकाकदार दोघे येशूकडे आले आणि मंदिरात प्रार्थना करत होते कदाचित आपली देखील गत त्या परुषाप्रमाणे झालेली असेल की आम्ही मिसाला येतो प्रार्थनेला येतो प्रार्थना करतो परंतु प्रभूला आज नम्र हृदय हवं आहे आज आपण नम्र हृदयाने त्याच्या जवळ येऊया आणि त्याला सांगूया हे प्रभू मी पापी आहे मज पाप्यावर दया कर कारण याकोब सांगतो जो कोणी मी पाप करत नाही असे म्हणतो तो स्वतःला फसवितो कारण सर्वांनी पाप केलेला आहे आणि सर्व जण देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत आज येशूला सांगूया येशू माझा राजा माझा देवा मी तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे माझ्यावर दया कर मला क्षमा कर हे प्रभू मज पाप्यावर दया कर मला क्षमा कर येशू मी चुकलेलो आहे तुला न आवडणाऱ्या गोष्टी मी केलेल्या आहेत आज मला क्षमा कर आणि प्रभू मला तुझी कृपा हवी आहे तू हवा आहेस जो तू आज आमच्यात उपस्थित आहेस आज माझं हृदय तुझ्यासाठी उघडं करत आहे आपले हात त्याच्या समोर उघडे करूया आणि त्याला आमंत्रण देऊया आपल्या हृदयात प्रकटीकरण मध्ये सांगितलेलं आहे की मी दरवाजाजवळ उभा आहे आणि दार ठोकीत आहे आज उघडूया त्याच्यासाठी दरवाजा सांगूया येशू ये माझ्या हृदयात त्या अगोदर हृदय शुद्ध करूया प्रभूला सांगूया मी चुकलेलो आहे मला क्षमा कर
आणि ह्या पुढे मला शुद्धतेचं जीवन जगण्यास तुझी कृपा हवी आहे. आज ये माझ्या हृदयात आणि त्या तुझ्या कृपेने मला भर. जीसस, आपली नजर त्या साक्रामेंताकडे लावूया आणि बोलूया त्याच्याशी. जीसस, जीसस. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा. पवित्र आत्मा. तेरे आगे मैं हाथ उठाऊं, तेरे कदमों में शीशा झुकाऊं. तेरे आगे मैं हाथ उठाऊं, तेरे कदमों में शीशा झुकाऊं. तू ही दिलाता है मुक्ति और तुझसे ही मिलती है शक्ति. जग में न कोई तुझसे बड़ा, मददगार तू है सदा. जग में न कोई तुझसे बड़ा, मददगार तू है सदा. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हम सब का तू है, शांति का राजा. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हम सब का तू है, शांति का राजा. पवित्र आत्मा. हे पवित्र आत्मा, तुझं स्वागत, तुला महिमा, तुला तुझ्या सामर्थ्याने हो आज अंतरावा शिकते बेरे 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 ये हो आमच्या अंतरावा शिकते बेरे बेरे शिकते हो अंतरावा शिकते बेरे 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 यीशु 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 Thank you, Jesus. हृदयातून त्याला आराधना देऊया. मान, महिमा, गौरव, शोभा, पराक्रम, विजय
सामर्थ्य युगानुयुग त्याचंच आहे. स्वर्गात पृथ्वीवर सर्व नावाहून श्रेष्ठ नाव फक्त आणि फक्त येशूचं आहे. आज त्या सिंहासनासमोर जाऊया आणि त्याला नमन करूया. होय प्रभू, तूच पात्र आहेस सर्व आराधनेस. आज आपलं हृदय त्याला समर्पित करूया. यिर्मयाच्या पुस्तकात म्हटलेलं आहे, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही जाऊन माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. चला तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याला शरण जाऊया. कारण आपलं जीवन त्याच्या हातातच सुरक्षित आहे. देऊया हे 2024 वर्ष त्याच्या हातात. आपल्या जीवनातले सगळे प्रॉब्लेम्स, अडचणी, ज्या गोष्टीतून आपण वर्षानुवर्ष बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु त्यातून आपल्याला बाहेर येता येत नाहीये, आज त्याच्या हाती देऊया. प्रभूला सांगूया, ह्या वर्षात मला माझ्या जीवनात ते नवजीवन हवं आहे. आज माझं जीवन, माझ्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी, माझं कुटुंब, माझी मुलं बाळं, माझे सगळे प्रॉब्लेम्स, माझे सर्व आजार आज तुझ्या चरणी अर्पण करते. आणि आज तुला आराधना देत आहे. मी तुला शरण जात आहे येशू, कारण तू माझ्या जीवनात कार्य करणारा प्रभू आहे. तुला आराधना देतो येशू, कारण तू सर्व आराधनेस पात्र आहे. होरी अंतारा वाशिकाता सर्रा वाशिकेतिया. हालेलुया लॉर्ड. सारे पापों से शुद्ध करता हमें. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. वो उद्धार देगा, शांति देगा, अनंत जीवन भी देगा. उद्धार देगा, शांति देगा, अनंत जीवन भी देगा. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें.
ऐसा कभी ना सोचो मन में, बेकार का है ये जीवन। ऐसा कभी ना सोचो मन में, बेकार का है ये जीवन। खरीदा है हमें यीशु ने अपने लहू का मोल देकर। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। वो उद्धार देगा, शांति देगा, अनंत जीवन भी देगा। उद्धार देगा, शांति देगा, अनंत जीवन भी देगा। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। ओ शुद्ध करता हमें, ओ शुद्ध करता हमें। Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Happy Christmas सगळ्यांना. क्रिसमस संपलाय की आहे? क्रिसमस कधी संपणार? तर क्रिसमस आपण त्या सप्ताहामध्येच आहोत, क्रिसमसच्याच काळामध्ये आहोत, नाताळच्या काळामध्ये आहोत. नाताळ सणानंतरचा पहिला रविवार हा आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करतो. दुसरा रविवार हा प्रकटीकरणाचा रविवार साजरा करतो आणि तिसरा रविवार येशूच्या बाप्तिस्म्याचा सण साजरा करतो आणि त्याच दिवशी नाताळ सण संपतो आणि आपण सामान्य काळाला सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रिय मित्रांनो, नाताळचा सण हा जसा आपण साजरा करतो तसा तो फक्त साजरा करायचा नाही, तर त्याच्यावर चिंतन करण्याचा काळ आहे, मनन करण्याचा काळ आहे. नाताळ म्हणजे काय आहे हे समजून घेण्याचा काळ आहे. आणि म्हणून आपण समजलं पाहिजे की प्रभू येशूचं आगमन, त्याचा जन्म ही एक जगातली, संपूर्ण विश्वातली एक क्रांतिकारक घटना होती. कारण येशूच्या जन्मापूर्वीचा जर काळ बघितला तर जे धर्माचे नेते होते, धर्माचे पुढारी होते, अधिकारी होते, त्यांनी जणू काही लोकांवर, आपल्या जुन्या करारात आढळेल येशूच्या अगोदरचा काळ, लोकांवर विशिष्ट प्रकारची एक भीती टाकलेली होती, एक ओझं दिलं होतं. लोक दडपणाखाली होते, लोक पापांचं ओझं होतं. आता चुकतो तो माणूस, माणसाकडून चुका होतात, पण तुमच्या चुका आहेत, मग तुमचं चांगलं होणार नाही. मग अशा प्रकारची विविध प्रकारची भीती आणि दडपण लोकांवर टाकण्यात आलं होतं. तत्कालीन येशूच्या अगोदरचा काळ. आणि धार्मिक नेते हे लोकांना भीती देत असत, लोकांना दडपणाखाली आणि ओझ्याखाली वागवत असत आणि लोक अपराधीपणाची भावना घेत जगत असत. जणू काही माझ्याकडून खूप काही चूक घडलेली आहे, अपराध घडलेला आहे, माझं जीवनात काही पुढे होणार नाही, याचा परिणाम माझ्या खानदानात होणार आहे, माझ्या मुलांना त्रास भोगावा लागणार आहे, माझ्या नातवंडाला त्रास भोगावा लागणार आहे, अशी एक अपराधीपणाची भावना घेऊन लोक जगत होती त्यावेळेला.
आणि हे धार्मिक नेते तत्कालीन लोकांना चुकीची दिशा दाखवत होते. अशा सगळ्या परिस्थितीत येशूचं येणं आवश्यक होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अशा ह्या परिस्थितीत लोकांना मुक्त करण्यासाठी, या बंधनातून मुक्त करण्यासाठी, या ओझ्यातून हलकं करण्यासाठी प्रभूचा जन्म झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपण त्याला शांतीदाता म्हणतो, दयेचा सागर म्हणतो, त्याला मुक्तीदाता म्हणतो. मुक्ती देई येशू नाम, शांती देई येशू नाम. तो खरोखर आपल्याला विविध प्रकारच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आलेला आहे आणि त्याने आपल्याला मुक्त केलेलं आहे. त्याचे अनेक संदर्भ आपल्याला येशूच्या या पवित्र शास्त्रामध्ये आढळतात. अमेरिकेतले एक प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर ब्रायन विस यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, मेनी लाईव्स अँड मेनी मास्टर्स. आणि हे पुस्तक हे असं सांगत आहे की माणूस चुकणे हे स्वाभाविक आहे आणि चुकल्यानंतर त्याच्या मनात एक अपराधीपणाची भावना येते, परंतु त्याला त्याच्यातून बाहेर काढणे आवश्यक आहे. परंतु हा ज्याने हे पुस्तक लिहिलेलं आहे हा ज्यू होता, यहुदी होता, तरी देखील त्याने येशूच्या या आगमनाचं आणि येशूच्या जन्माचं आणि येशूच्या संपूर्ण कार्याचं अशा पद्धतीने वर्णन केलं आहे की मानव जातीला या जोखडातून, या बंधनातून प्रभूने मुक्त केलेलं आहे आणि ही मुक्ती आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून आपण ते गाणं म्हणतो नाताळ काळात, आज मुक्तीचा चंद्र उगवला, तुटती शृंखला तुटती पाप पाशरी. हा मुक्तीचा चंद्र आपल्यासाठी आलेला आहे आणि हे सगळ्या शृंखला, तुटती शृंखला, शृंखला म्हणजे साखळी, आपल्याला विविध प्रकारच्या साखळीमध्ये बांधून ठेवलेलं आहे. बंधनं आहेत, पाश म्हणजे बंधनं, तुटती शृंखला तुटती पाप पाशरी. या येशूच्या जन्माने सगळ्या या शृंखलेमधून, या पाशामधून, या जोखडातून, बंधनातून आपल्याला मुक्त केलेलं आहे. कोणत्या प्रकारचं हे बंधन होतं, कोणत्या प्रकारचं हे जोखड होतं, तर हे पाप, अपराधीपणा, चुकल्याची भावना आणि माणूस ते सगळं ओझं घेऊन वाहत होता. आणि अशा वेळेला येशू खात्रीने सांगत आहे, अहो कष्टी आणि ओझ्याखाली आहात तुम्ही, माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विसावं देईन, मी तुम्हाला हलकं करून सोडेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लोकांच्यामध्ये पाप, चूक, अपराधीपणाची भावना, या चक्रव्यूहामध्ये माणूस स्वतःचा छळ करून घेत होता. आणि येशूचे येण्या अगोदर हे जे धर्मपंडित होते, या साध्या भोळ्या लोकांचा गैरवापर करून घेत असत. तुम्ही चुकलेले आहात, तुम्ही अमुक प्रकारचा कर भरला पाहिजे, अशा प्रकारे जास्त टॅक्स त्यांच्यावर लावला जात असे. आणि म्हणून शुभवर्तमानात सांगितलेलं आहे, हे शास्त्री आणि परुषी मोठमोठाली ओझे लोकांच्या डोक्यावर देत आणि स्वतः बोट पण लावत नसत. ही ओझी कोणती होती? ही टॅक्स किंवा कराची ओझी होती की तुमच्याकडून चूक झालेला आहे, तुम्ही एवढा टॅक्स भरला पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या बंधनातून, या ओझ्याच्या गुलामगिरीमध्ये लोक होती आणि यामधून येशू त्यांना बाहेर काढत आहे. आणि म्हणून तो शांतीचा राज्यपुत्र, आपल्याला न्याय देणारा, दयेचा सागर, हा आपल्या सगळ्या बंधनातून आपल्याला मुक्त करत आहे. मागच्या शुभवर्तमानात 3 अध्यायात 28व्या ओळीमध्ये तो सांगत आहे, आपल्याला आश्वासन देत आहे की आपलं पाप कोणत्याही प्रकारचं असू द्या, आपल्या पापाची क्षमा होऊ शकते. यशयाच्या पुस्तकात सांगितलेलं आहे की लाखेसारखी लाल असलेली आपली पापं बर्फासारखी शुभ्र होऊ शकतात. हे खात्रीने, आणि ते सगळं आपल्याला त्या सगळ्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आलेला तोच मुक्तिदाता, तोच प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून त्याचा सण आपण नाताळ सण या दिवसात त्याच्या जन्माचा उत्सव साजरा करीत आहोत. आणि म्हणून आगमन काळात त्याच्या येण्याची आपण तयारी केलेली आहे. काही जण आम्हाला येऊन सांगत, फादर ते 23 तारखेला, 24 तारखेला, 25 तारखेला लग्न ठेवलं तर चालेल का? हा ख्रिस्त सभा 24 तारखेला, 25, 26 तारखेला लग्न साक्रामेंट ठेवत नाहीत. खरं तर हा प्रश्न विचारणे चुकीचं आहे. तुम्हीच मनात प्रश्न करा. 24 तारीख, 25 तारीख नाताळ सणाची आपण तयारी करत आहोत, आपल्या घराला रोषणाई करत आहोत, आपण मिसाला येण्याची रात्री तयारी करत आहोत. आणि त्याच दिवशी आपल्या आजूबाजूला कुठे बँडचा आवाज येत असेल, कोणतरी कुठेतरी नावळ जात असेल, कोण आणखी काही लग्नाचे सोपस्कार करत असतील, आपलं लक्ष विचलित होऊ शकते की आपण तो आगमन काळ, तो तारणारा, तो मसीहा याच्या येण्याची तयारी करत आहोत आणि दुसऱ्या बाजूला लग्न. म्हणजे आपलं लक्ष विचलित होऊ शकते. ते होऊ नये म्हणून तर त्या काळात
लग्न साक्रामेंट. मी तर असा विचार करतो की जसं उपवास काळ 40 दिवसाचा असतो तसं संपूर्ण आगमन काळात कोणतेच उत्सव सोहळे लग्न होऊ नयेत आणि करू नयेत, की जेणेकरून आपलं संपूर्ण लक्ष हे येशूच्या येण्याकडे, त्या आगमन काळाकडे, त्या नाताळच्या दिवसाकडे आपलं लागेल, की खऱ्या अंतःकरणापासून आपली तयारी होईल. नाहीतर एक आपण संध्याकाळी मिसाला जायचं आहे, सकाळी लग्नाच्या कार्यक्रमाला, ह्या अशा पद्धतीने आपली तयारी प्रिय मित्रांनो होऊ शकत नाही. आणि म्हणून हा आपला मुक्तिदाता ज्याने आपल्याला ह्या सगळ्या बंधनातून मुक्त केलेलं आहे त्याची तयारी योग्यरित्या झाली पाहिजे. आपण बायबलमध्ये बघतो की पूर्वीच्या काळी कशा पद्धतीचे ही लोकांना या बंधनातून मुक्त करण्यासाठी तेव्हाचे धार्मिक नेते सांगत असेल की तुमच्याकडून अमुक एक चूक झाली आहे, अमुक एका पक्षाचा, प्राण्याचा बळी दिला पाहिजे. आणि जुन्या करारात आपण बघतो लोक पक्षाचे, प्राण्याचे बळी देत असत. कशाला? की पापांतून मुक्ती मिळण्यासाठी. आज येशूने स्वतःचाच बळी सगळ्या मानवजातीसाठी दिलेला आहे, वन्स अँड फॉर ऑल. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की यापुढे कोणत्याच प्राण्याचा, पक्षाचा बळी देण्याची गरज नाही, हा एकमेव बळी पुरेसा आहे. आणि त्याने सगळे आपली ओझं हलकं केलेलं आहे, आपल्या सगळ्या बंधनातून मुक्त केलेलं आहे. उदाहरण दिलेलं आहे की हरवलेला मेंढरू, हरवलेल्या मेंढराला, आपण सगळे हरवलेलो आहोत, आपल्याला त्याने योग्य दिशेवर आणण्यासाठी कार्य केलेलं आहे. चुकलेल्या प्रत्येकाला परमेश्वर शिक्षा देत नाही तर, आणि देवाला आपल्याला शिक्षा देण्यात आनंद नाही आहे, तर देवाला वाटत आहे की माझी ही लेकरं आहेत, ही सुधारली पाहिजेत. शिक्षा देऊन माणूस शिकत नसतो, का संधी देऊन, सुधारण्याची संधी, परिवर्तनाची संधी, बदलण्याची संधी. आणि म्हणून परमेश्वराने या सगळ्याचा कळस म्हणून त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकडे पाठवला, की आपला विनाश व्हावा म्हणून नाही, तर आपल्याला जीवन मिळावं. आणि जीवन पूर्ण प्रमाणात, परिपूर्ण प्रमाणात. योहान 10:10 सांगितलेलं आहे की मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आलेलो आहे आणि जीवन विपुल प्रमाणात देण्यासाठी आलेलो आहे. आणि म्हणून आपल्या जीवनासाठी आपल्याला पूर्ण जीवन मिळावं म्हणून परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्राला पाठवलं. म्हणून परमेश्वर कधीच शिक्षा करत नाही, तर तो आपल्याला संधी देतो, बदलण्याची संधी देतो. आणि ही संधी पश्चातापाद्वारे, पश्चाताप आणि प्रायश्चित्त ह्याद्वारे परमेश्वर आपल्याला संधी देत आहे. परमेश्वराचं आपल्यावर असलेलं प्रेम, हा प्रेमाचा आविष्कार, हा प्रेमाचं फळ म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून नाताळचा सण आहे. प्रभू येशूचा जन्म म्हणजेच परमेश्वराचं आपल्यावर प्रेम आहे. परमेश्वराने आपलं पहिलं प्रेम कुठे व्यक्त केलं? मानवजातीवर, की संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली आणि माणसाला निर्माण केलं आणि संपूर्ण सृष्टीचा आपल्याला मालक केलं, आपल्याला ती सृष्टी सांभाळण्यासाठी दिली. आणि त्यानंतर परमेश्वराचं प्रेम, प्रेमाचा कळस म्हणजे त्याने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला आणि आपल्याला सगळ्या प्रकारच्या बंधनातून मुक्त केलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज आपण खात्रीने सांगू शकतो, जो जो प्रभूच्या ठाई त्याच्या चरणापाशी येतो, त्याच्या पायापाशी येतो, तो मुक्त झाल्याशिवाय राहत नाही, तो कोणत्या बंधनात राहणार नाही, तो कोणत्या ओझ्याखाली राहणार नाही. कारण प्रभूने खात्रीने सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्याकडे या, पश्चाताप करा, प्रायश्चित्त घ्या, माझ्या प्रेमाचा अनुभव घ्या, माझ्या प्रेमाचा आणि कृपेचा अनुग्रह तुम्हाला प्राप्त होईल आणि ह्याद्वारे तुम्हाला आनंद आणि प्रीती प्राप्त होईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या हा सण, वास्तवात हा 25 डिसेंबर हा आपल्याला देवाने दिलेलं एक स्मरणपत्र आहे. प्रत्येक 25 डिसेंबर हे एक रिमाइंडर आहे, हे एक स्मरणपत्र आहे की दुःखाची आणि अपराधीपणाची आपल्यामध्ये जर भावना असेल तर ती आपण काढून टाकली पाहिजे. की माणूस चुकतो पण परमेश्वर पुन्हा पुन्हा संधी देतो आहे. तो परमपिता आजही आपल्यावर आपल्या गुणदोषासहत आपल्यावर प्रेम करत आहे. परमेश्वर, आपण चुकलेलो असलो, आपण चुका करतो, तरी त्याने आपल्याला 2024 या नवीन वर्षाची देणगी दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून परमेश्वर अजूनही आपल्या गुणदोषासकट आपल्यावर प्रेम करत आहे. गरज आहे ती आपल्या चुकांबद्दल, पापांबद्दल पश्चाताप करून प्रभूला शरण जाण्याची. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण आता प्रभूकडे आंतरिक आरोग्यासाठी प्रार्थना करूया. उभे राहूया. त्या मुक्तिदात्याकडे, शांतीदात्याकडे प्रार्थना करूया. आपले हात उंच करूया. आपल्या मर्यादाची आपल्याला जाणीव आहे, आपले लिमिटेशन्स काय आहेत ते आपल्याला माहिती आहेत.
आणि संपूर्णपणे आपण प्रभूला या परमपवित्र भाकरीच्या स्वरूपात असलेल्या प्रभूला शरण जाऊया आणि त्याला नम्रपणे सांगूया की प्रभो, तूच आमचा मुक्तिदाता आहेस, तूच आमचा तारणारा आहेस, तू दयेचा सागर आहेस, तू शांतीचा राजपुत्र आहेस. तू आम्हाला अनेक प्रकारच्या या बंधनातून, या जोखडातून, या पापांतून मुक्त करत आहेस. हालेलुया. हे प्रभू परमेश्वरा, तू राजांचा राजा आहेस, तू डॉक्टरांचा डॉक्टर आहेस, तू वैद्यांचा वैद्य आहेस. आमच्या सगळं गुणादोषासहित तू आमच्यावर प्रेम करत आहेस आणि म्हणून आम्ही नम्रपणे तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमच्यावर प्रेम करतोस. आमच्या मर्यादा तुला जाणीव आहेत. आमच्यामध्ये असलेले जे आजार आहेत, जे विकार आहेत, जे दोष आहेत, त्या सगळ्यांना तुझा स्पर्श कर. तुझा गुणकारी स्पर्श आमच्यावर कर. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही अपराधी आहोत, आम्ही चुकलेलो आहोत. आमच्या चुका तू पदरात घे. आम्हाला तू दोषमुक्त कर. तुझ्या गुणकारी स्पर्शाने, तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला तू दोषमुक्त कर. हे प्रभू परमेश्वरा, आम्हाला तू स्पर्श कर. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुझा गौरव करतो, तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो, तुझ्या चरणापाशी येतो. तू मुक्ती देणारा आहेस, तू शांती देणारा आहेस. प्रभू, आम्ही आमच्यासाठी, आमच्या कुटुंबियासाठी, आमच्या घरातील लोकांसाठी, आम्हाला ज्यांनी प्रार्थनेची विनंती केलेली आहे त्यांच्यासाठी, जे आजारी आहेत, जे हॉस्पिटलमध्ये आहेत, जे उपचार घेत आहेत, ज्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे, ज्यांच्या टेस्ट होणार आहेत, अशा सगळ्या लोकांसाठी प्रार्थना करीत आहोत. प्रभू, ह्या सगळ्या बंधनातून तू आम्हाला मुक्त कर. सगळ्यांचे रिपोर्ट चांगले यावेत. ज्यांना पायाचे आजार आहेत, ज्यांना डोक्याचे आजार आहेत, ज्यांना हृदयाचे आजार आहेत, ज्यांना शरीराचे विविध व्याधी आहेत, प्रभू तू आमच्या जीवनाला स्पर्श कर. तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श कर. तुझ्या गुणकारी स्पर्शाने तू आम्हाला बरं करणार आहेस. गालिल समुद्रावर तू अनेक लोकांना तुझ्या स्पर्शाने बरं केलं. आम्हाला पूर्ण खात्री आहे त्या स्पर्शाने तू आम्हाला बरं कर. आम्हाला मुक्ती दे. सर्व प्रकारच्या बंधनातून आम्हाला तू मुक्त कर. हालेलुया, 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 हालेलुया. आपण मुक्तीचं गाणं घेऊया. मुक्ती दे येशू नाम, शांती दे येशू. त्यास मुक्तिदात्या प्रभू येशूचा आपण आशीर्वाद घेऊया.
नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा, नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा, आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा, नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। पाप मेरा मिट गया, रोग चंगा हो गया यीशु के लहू से। यीशु में अनंत जीवन, मुक्ति और नया जीवन पवित्र आत्मा से। ओ पाप मेरा मिट गया, रोग चंगा हो गया यीशु के लहू से। यीशु में अनंत जीवन, मुक्ति और नया जीवन पवित्र आत्मा से। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा, नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा, आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा, नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा, प्रभु यीशु मसीह में सदा, प्रभु यीशु मसीह में सदा। एक सूचना आहे, ज्या शील्ड ऑफ फेच्या रिट्रीट होतात त्या रिट्रीट अगोदर 3.5 दिवसाच्या असायच्या, आता त्यांनी बदल केलेला आहे आणि त्या रिट्रीट 2 दिवसाच्याच केलेल्या आहेत आपल्या सोयीसाठी। आणि आता जानेवारीची रिट्रीट 12 आणि 13 तारखेला आहे। कृपया ज्यांना नावं द्यायची असतील त्यांनी या रिट्रीटचा फायदा घेऊ शकता। आपल्या वर्षातून एकदा 2 दिवस प्रभूच्या सानिध्यात आपण राहून या प्रभूच्या प्रेमाचा अनुभव घेऊ शकता।